या भागात सर्व मराठा समाजाची इतकी दैनंदिन व्यवस्था बेकार झालेली आहे। स्वतः आम्ही पण औरंगाबादच्या मोर्चात सगळे तिकडे फिरून आलो, बघून आलोय की आज एका दिवशी जर कामाला नाही गेले तिथलच्या मराठा समाजातल्या म्हणजे कुटुंबाची स्थिती आहे तर संध्याकाळची चूल त्यांच्या घरी पेटत नाही, एवढी बेकार अवस्था पण या महाराष्ट्रात मराठ्यांवर येऊन ठेवली। आज खरं दुर्दैव वाटते, तरी पण हे आमदार खासदार खरं बाकीचं नाही पण आपल्या समाजाचे तरी आपल्या सोबत यायला पाहिजे आणि या आरक्षण या विषयावर या विधानसभेत म्हणा लोकसभेत म्हणा आवाज उठवायला पाहिजे। आज फडणवीस असेल अजून कोणी असतील मंत्री हे की फार मोठे आपले पाप लागून नाही गेले, आपण यांना त्या खुर्चीवर यांना जोर लावून आज विनोद तावडे असतील आपल्या समाजाचे, विनायक मेटे असतील किती मोठे मोठे माणसं आहेत, फक्त हे का मोठे मोठे सभा घ्यायला आणि फक्त समाजाचं एक गृहीत धरायला आहेत त्या समाजाला। आज मराठा समाजाची दैनंदिन अवस्था काय आहे यांनी अख्ख्या महाराष्ट्रात बघायला पाहिजे आणि या आरक्षण या मुद्द्यावर सर्वांनी चर्चा करायला पाहिजे आणि हा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत लावायला पाहिजे। आज दिल्लीत अविनाश खापे पाटील बसलेला 4 दिवसापासून, आज त्यांची अवस्था काय झालेली आहे। आज या लोकसभेतल्या एका खासदाराला पण खापे पाटलांजवळ जायला वेळ नाही। या मराठा समाजाचं काय करावं, खरं कधी कधी खरंच एक दुर्दैव वाटते या समाजाचं की हा समाज का बरं एवढा झोपलेला आहे। तर खरंच या समाजाने काहीतरी हे करून आपण आरक्षणाच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रात करतच आहोत, सर्वांनी एका ठिकाणी मोर्चे आंदोलन हे आपण चालूच ठेवणार आहोत। एवढंच बोलतो। जय जिजाऊ जय शिवराय।